नमस्कार मंडळींनो, मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि हा माझ्यासोबत वैभव आहे. आणि आता आम्ही गावओळी घेऊन येत आहेत, त्याच्यासाठी वाट बघतोय. गावओळी जेव्हा आणत होते ते आम्हाला दाखवायला भेटला नाही, तर आता जिथे आमची गावओळी उभी करतात त्या ठिकाणी मी आणि वैभव उभे आहेत. कारण भरपूर काळोख झाला आहे, व्हिडिओ पण क्लिअर येणार नाही आहे. म्हणून मी आता आम्ही दोघं जण तिथे उभे आहोत. आता तुम्हाला जेव्हा घेऊन येतात ना गावओळी, ते मी तुम्हाला कव्हर करून दाखवतो. आणि पहाटेपर्यंत आमची ही गावओळी उभी केली असते, पूजा केली जाते भटजी काकाच्या हस्ते. हे सगळं मी तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे दाखवणार आहे. सकाळी 5 वाजता दाखवतो. बाबू तर सगळं वैभव सगळं माहिती आहे. तर आता वैभव पण माझ्यासोबत असणार आहे तिकडे गावओळी उभी करताना, कारण उद्या त्याला सुट्टी आहे रंगपंचमीची. ओके, तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत असेच बघा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला पर्यंत बघता तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. ना बाबू. सुरू मी आता घेतलंय म्हणजे फुल नाही जगलो ना. साईडला तुझा आवाज बिवाज. हा 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 केवढी मोठी आहे बघा होळी. थांब जा. चाललंय चिंटू हे चिंटू. चिंटू फोटो काढ. तुमच्या बॉस कडे ये. चिंटू चिंटू का पिंटू बाबू. तू खेळणं वाटलंच ते का ट्रेनिंग देते. बोला काय शिकू जाते का बोल. ओ आले बाबा अरे बघा चार नातवा कसा हा तुझा बरा आहे ना? हो बरा. बरा आहे ना? काय आज बनवला? आज काय पुरणपोळी. आज शेवये नाही
काल 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 होते पुरणपोळी आहे. काल होते शेवे उद्या पुरण ऐकलं हा पुरणपोळी बनवू होय ठीक आहे कोणच तसं वा. आज होळी उद्या पोळी माझं होया तुम्ही हे बघा दाखव मग अरे काम आहे वाटतं असा सगळे दिसत आज होळी उद्या पोळी हे काका सांगतो उद्या पोळी करू होय आपल्याकडे यांच्यावर मार ए उद्या पोळी करू होय आज होळी पोळी उद्या हा. पोळी पोळी हा ठीक आणि आहे गोळी आणि पण. पोळी हा सही 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 असा लावायचा हा हा हम्म. हा सरळ लावून ये. काम भारी आहे घराकडे नावा नको रे बाबा नाच घराचीच घ्यावा कमी येऊ नको कुठे चाललात आता जेवायला चाललो आता जेवून झाल्यावरती येणार सगळे परत. सरा सांग सरांना लवकर यायला सांग सती बेळपाण खुणी राज सत्ता पुरुष सत्ता इटला रे कडलो चाळो नाही दे कडलो चाळो बाराची नेतो देवचारतात परंतु आज पूर्वे कडतो देवचार तर बा काय असं आज ह्या रविकाम होळदेव भोगेचो अधिकारी बाबा ह्या चव्हाट्यावरती उभं करतो पण आज तुझ्याकडे काल हुकूम घेताना तू आज ते डावललं होतं आणि रक्षणाकडे सुद्धा डावललेलं होतं काय तर आज आचार विचार नाही किंवा जे काय त्याच्या 5 कामात बसतं त्यापर्यंत आज असलेली जबाबदार चलत नाही पण आज थैस जे काय तुळशीपत्र ठेवून तुझ्याकडे समज जोडते त्यापर्यंत दिलेले असतात आणि हैसं जे काय समदेवसाने जे काय रविकाम होळदेव बाबा तो हैसं उभी करायच्या पूर्वी जे काय रक्षणासाठी समदेवसाने त्यापर्यंत असलेले मिळून समज देता असो तू पुरोगंतांसोबत तुझ्या 12 पाताची चावटे समज घालू आज या भारत चावटे रविकाम होळदेव बोब्याच्या अधिकाऱ्याची समज घालू काय असं हैसं आज भारत चावट्यावरती काही कारण असला असत कोणाकडसून असला असत तरी त्या बाजू करू अज्ञान सुज्ञान लेखनाचा जसा रक्षण केलं आणि जो काही रविकाम होळदेव बोबेचो अधिकारी आज बाबा सामील करून दिलं आज तू आज 12 चावटांची समज घेऊ काही आज कोणीतरी यायचं तुझ्याकडे आज काहीतरी कारण ठेवलेलं असतात आणि मर्यादेनं आता दाखवलेला होता आणि यायचं जे काही समज देऊ त्याप्रमाणे असले मिळून समज देता असो काही कारण असला असं बाजू करून जे काय अज्ञान सुज्ञान लेकरांचं इले असं त्यांच्या ढोरावस्त्रा पोरग्यांचं रक्षण केलं आणि आज मला हसत खेळत आपलं हे रविकाम उभं करून घेतलं मी होणारी सेवा आनंदात करून घेतलं त्या पण करून घे अज्ञान सोय ते मांडले आपल्या
चला वय उचला उचला. अबाश काय ओरडतात रे ते काय काढा व्हायचा काय पाय बघा पाय बघा इथून उचललीच जात नाही, इथून उचललीच जात नाही. हालतच नाही रे, हालतच नाही ना हालत.
बरोबर ना 3-3.5 तास लागले होळी उभी करायला आणि किती बघ ना मेहनत करायला लागते हा? कसरत करून आम्ही 3 तास होळी उभी केली 3 तासानंतर 1 वाजता 1 वाजता आम्ही होळी उभी करायला चालू केलेली 3 तास झाले आहेत अजून होळी उभीच होते उभीच होते हो. झाली आता ऑलमोस्ट झाले टॉप झालेली आहे. आता भटजी काकांना बोलवलं जाणार वरती काकांना बोलवायला जाणार आहे त्याच्यानंतर 4-5 वाजता होळी होणार. पूजन होणार हो.
ते नमे सकलावापे भवे जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वत्र लोके चराचर तस्मात् फलप्रदानेन सकलाश्च मनोरथाः महादेव माझे स्वामी समर्थ उपास पूर्वी 12 आकार ओळ्याचं पूर्व गणित भानुशंकर स्वयंभू रामेश्वर म्हणजे आपल्या तिथे 12 पाच आपलं ज्याप्रमाणे पूर्वगणिताने रीतिरिवाज घालून दिली त्याप्रमाणे आपल्या होळी पौर्णिमेच्या दिवशी हे आपल्या 12च्या चव्हाट्यावर हे रविखांब उभा केलेला आहे होलिका पूजन केलेलं आहे आपलं ही अमृताचं भरलेलं फळ ठेवलं पाण्याचा विडा ठेवला तर आपल्या ह्या सर्व देवतांनी तुम्ही मान्य करून घ्या ही केलेली सेवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं चूक परत असेल तर क्षमा करा सर्वांच्या कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारचे दिवस येऊन ज्या काही क्लेश पीडा भांडण तंटा असतील त्याच्या या होलिकेमध्ये जाळून भस्म करून सर्वांकडे आनंद करून द्या या गावातील सर्वांना इथे राहतात बाहेर राहतात सर्वांचं रक्षण करा सर्वांचे जे सदिच्छा आहेत मनोरथ आहेत ते परिपूर्ण करा जी कामं काज आहेत अडली आहेत ते मार्गी लावा आणि अनन्य शरण भावाने सर्वजण नतमस्तकून नमस्कार करतायत प्रार्थना करतायत ते मान्य करून घेऊन केलेली सेवा मान्य करून घेऊन राखण रखावे सामील